2019च्या MPSC परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डेप्युटी कलेक्टर पर्वणी पाटील मॅडम यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटद्वारे त्यांनी पूर्व व मुख्य परीक्षेसाठी वापरलेल्या पुस्तकांची नावं जाहीर केली होती. त्याच पुस्तकांबद्दल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मुख्य परीक्षेमध्ये GS1 हा पहिला 150 गुणांचा पेपर असतो, ज्यामध्ये इतिहास, भूगोल आणि ॲग्री यावर प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये ते इतिहास ह्या विषयासाठी 11वी स्टेट बोर्डचं जुनं पुस्तक, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे, ते पुस्तक एकदम व्यवस्थित वाचायला सांगतात. जे दुसरं पुस्तक आहे कठारे, जे महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की वाचा. तिसरा आहे ज्ञानदीपचं समाज सुधारक. ह्या पुस्तकामधून सिलेबसमध्ये समाज सुधारक नावाचा भाग आहे, ज्यामध्ये 10 ते 12 समाज सुधारकांची नावं आहेत, ज्यातले 10 ते 12 प्रश्न याच टॉपिकवर येतात, तर तो भाग तुम्ही या पुस्तकामधून करू शकता. चौथे आहे ठोकळा. ह्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या वास्तविक गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने एका ठिकाणी एकत्र करून दिलेला आहे, त्यामुळे हे वारंवार वाचणे खूप महत्त्वाचे आहे. पाचवं आहे ग्रोवर. हे पण खूप चांगलं पुस्तक आहे, तर ते पण मॅडम आपल्याला वाचायला सांगत आहे. सहावं आहे समाधान महाजन सरांचं भारताचा इतिहास. हे पुस्तक थोडंसं नोट्स फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतं. तुमचा सगळा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही रिव्हिजनसाठी हे पुस्तक नक्की वाचू शकतात. सातवं आहे इंडिया सिन्स इंडिपेंडन्स 12th पॉलिटी NCERT, ज्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास आहे, तर त्यासाठी तुम्ही इंडिया सिन्स इंडिपेंडन्स 12th हे पुस्तक वाचू शकता. आठवा आहे ABP माझावरील प्रधानमंत्री सिरीज. यामध्ये आत्तापर्यंतचे जेवढे पंतप्रधान झालेत त्यांच्या जीवनावर आधारित ही सिरीज आहे, तर त्यामध्ये त्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात काय काय घडलं याबद्दल सगळी माहिती तुम्हाला ह्या सिरीजमध्ये मिळून जाईल. यामध्ये पुढचा घटक आहे भूगोल. भूगोल हा असा एकमेव घटक आहे, ज्यामुळे तुम्हाला कमी वेळेत सगळ्यात जास्तीत जास्त स्कोर करण्याची संधी मिळते. यामध्ये त्यांनी 6वी ते 12वीच्या स्टेट बोर्डाची पुस्तके वाचण्यास सांगितलं आहे. दुसरा आहे 8वी ते 11वी NCERT, ज्यामध्ये खास करून 11वीची NCERT, ज्यामध्ये फिजिकल जॉग्राफी आणि इंडिया जॉग्राफी या दोन्हीचा तुमचा व्यवस्थित अभ्यास होऊन जाईल. तिसरा पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल, जे की सवदी सरांचा आहे. चौथा पुस्तक आहे पर्यावरण शंकर IAS. हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे, आणि जर तुम्हाला मराठी पुस्तक हवं असेल तर तुम्ही घोरपडे सरांचं पुस्तक वापरू शकता. पुढचा घटक आहे कृषी, ज्यावर तुम्हाला 30 गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यांनी इथे 2 लेखकांची नावं दिली आहेत, ज्यामध्ये रेड्डी एंड रेड्डी आणि अरुण कात्यायन असे 2 लेखक आहेत, तर तुम्ही यांची पुस्तके वापरू शकता. पुढचा टॉपिक आहे रिमोट सेन्सिंग. या टॉपिकमध्ये 11वीच्या NCERT मध्ये प्रॅक्टिकल वर्क इन द जॉग्राफी हे वाचले तर यामुळे तुमचे 2 ते 3 महत्त्वाचे प्रश्न कव्हर होऊन जातात. पुढचा टॉपिक आहे GS2. ह्यामध्ये पॉलिटी आहे. ह्या टॉपिकमध्ये पण स्कोर करणं खूप सोपं आहे. यामध्ये पहिलं पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं, आणि दुसरा आहे M लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक, जे की अतिशय चांगलं आहे. तिसरे पुस्तक आहे गव्हर्नन्स इन द इंडिया बुक बाय लक्ष्मीकांत. या जुन्या पुस्तकात 3 ते 8 चॅप्टर्समध्ये तुमचा टॉपिक कव्हर होऊन जातो, आणि जर तुम्ही M लक्ष्मीकांत सरांचं नवीन पुस्तक बघितलं तर त्यामध्ये तुमचा दुसरा आणि तिसरा हे दोन्ही कंबाईन आहे, त्यामुळे तुम्हाला वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही. चौथा पुस्तक आहे किशोर लवटे सरांचं पंचायत राज. परीक्षेत येणारे 10-12 प्रश्न तुम्हाला या पुस्तकातून कव्हर होऊन जातील. पाचवा आहे युनिक 2चं पुस्तक गुरुकुल प्रबोधिनीचे ज्ञानेश्वर पाटील सरांचं पुस्तक सच बेयर ॲक्ट. यावर दरवर्षी 30 प्रश्न येतात, तर ते बघण्यास सांगितलं आहे आणि रिवाईज सुद्धा करायला सांगितलं आहे. पुढचा आहे GS3, ज्यामध्ये पहिला पुस्तक आहे कोळंबे सरांचं पुस्तक, जे की अतिशय चांगलं पुस्तक आहे. दुसरे पुस्तक आहे देसले सरांचं पार्ट 2 इकॉनॉमिक अंड सोशल डेव्हलपमेंट. या पुस्तकामध्ये तुम्हाला स्वातंत्र्योत्तर भारतात जे काही नवीन स्कीम आल्या त्या सगळ्या स्कीम एकत्रित तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. तिसरं पुस्तक आहे सक्सेस अकॅडमीच्या IP सरांचं HR अँड HRD साठी,
तुम्ही हा भाग ह्या पुस्तकामधून करू शकता. पृथ्वी परिक्रमा हे चौथं पुस्तक त्यांनी सांगितलं आहे. करंट टॉपिक रिलेटेड सर्व माहिती तुम्हाला या पुस्तकातून मिळून जाईल. पुढच्या पेपरसाठी GS4 मध्ये इकॉनॉमिक्स अँड टेक्नॉलॉजी आहे. इथे पहिल्या नंबरचे पुस्तक आहे कोळंबे सरांचं पुस्तक आणि दुसऱ्या नंबरचं आहे डिसले सरांचं पार्ट 1 आणि पार्ट 2. आणि ही सेम पुस्तके तुम्ही प्रिलियमसाठी वापरले असतील तर त्यामुळे तुमची रिव्हिजन होऊन जाते आणि चांगला स्कोर तुम्हाला करता येऊ शकतो. तिसरा आहे बजेट आणि इकॉनॉमिक सर्व्हे. यामध्ये तुम्हाला 5 ते 10 प्रश्न विचारले जाऊ शकतात जे की तुम्ही पृथ्वी परिक्रमा या पुस्तकातून करू शकता. पुढचा महत्त्वाचा भाग आहे टेक्नॉलॉजी. यासाठी पहिले पुस्तक सांगितलं आहे कोळंबे सरांचं विज्ञान आणि तंत्रज्ञान. यावर तुम्ही तंत्रज्ञान हा भाग या पुस्तकातून करू शकता. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपत्ती व्यवस्थापन जो की तुम्ही जोगळेकर सरांच्या पुस्तकातून करू शकता. तिसरा आहे इस्रो न्यूक्लिअर पॉलिसी, न्यूक्लिअर ट्रिटी, CSIR, AEC. हा पार्ट तुम्ही इंटरनेटवरून माहिती घेऊन प्रिपेअर करू शकता. पाचवा महत्त्वाचा पार्ट आहे बायोटेक्नॉलॉजी, ज्यासाठी बुक ऑन बायोटेक्नॉलॉजी हे भस्के सरांचं पुस्तक तुम्ही यासाठी वापरू शकता. आणि बायोलॉजी NCERT या पुस्तकातून 11वा आणि 12वा चॅप्टरमधून तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करू शकता. पुढे मॅडमने मराठी आणि इंग्रजीच्या ॲडजेक्टिव्हसाठी 3 पुस्तकं सांगितले आहेत. यामध्ये पहिला आहे वाळंबे सरांचं, दुसरं बाळासाहेब शिंदे सरांचं आणि तिसरा आहे सागर सरांचं मराठी शब्दसंग्रह. आणि इंग्रजीसाठी पहिलं सांगितलं आहे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आणि दुसरा आहे पाल अडसुरी आणि रेन अड मार्टिन. या 2 पुस्तकातून तुम्ही इडियोम्स आणि व्होकॅब्युलरी करू शकता. आणि याच बरोबर मॅडमने काही इम्पॉर्टंट टिप्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आणि सिलेबस या 2 गोष्टी सोबत ठेवून अभ्यास करावा आणि दररोज सकाळी क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करावी. आयोग कसा प्रश्न विचारते यावर सुद्धा रीडिंग अप्रोच असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं कमीत कमी पुस्तकं रेफर करणे आणि त्याचा सराव जास्त करणे असा सुद्धा मॅडमनी सांगितला आहे.